MPSC UPSC स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी सगळ्यात मोठा प्रश्न असतो की अभ्यास कसा करायचा, कुठून सुरुवात करायची, किती वेळ अभ्यास करायचा, नेमकं दिवसभराचा काय प्लॅन आहे, कसं करायचं, हे सगळे प्रश्न त्यांना आधी पडलेले असतात आणि ते गोंधळून जातात की नेमकं कसं करायचं. तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आजचा. तर नमस्कार, मी प्रांजली तुम्हा सगळ्यांचे एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. मी आधी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की तुम्ही जर का मला स्टडी प्लॅन करत असाल, टाकत असाल DM-मध्ये, तर मी तुमच्यासाठी स्टडी प्लॅन घेऊन येईल. तर हा जो स्टडी प्लॅन आहे हा तुमच्यासाठी मी आणलेला आहे. तो जर का तुम्हाला फायदेशीर ठरला तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि मी दिवसभराचा अभ्यास कसा करते तो सुद्धा तुम्ही माझ्यासोबत करा. तर हा बेसिक स्टडी प्लॅन आहे जो तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर सकाळी डेली मी सकाळी 4 वाजता उठते आणि उठल्यानंतर 15 ते 20 मिनिट, मॅक्झिमम 15 ते 20 मिनिटच मी माझ्या व्यायामासाठी देते. व्यायाम झाल्यानंतर 4:30ला किंवा 4:45ला मी करंट अफेअर मोबाईलमध्ये व्हिडिओज बघून करते 1 तास. 1 तासानंतर 10 ते 15 मिनिट मी संतसंग घेते, जो सकाळीच असतो 5:30ला, 5ला लागतो तो. 5:30 असा अर्धा तास घेते मी. त्याच्यानंतर मराठीचं बेसिक करते. तुमचं जर का मराठी संपलं असेल तर तुम्ही एका तासाच्या गॅपनंतर इंग्लिश आणि मराठी असं दोन्ही एक संपलं की एक घेऊ शकता. त्याच्यानंतर येतं मॉर्निंग सेशन. मॉर्निंग सेशनमध्ये माझे 10 वाजेपर्यंत सगळे कामं आटपून जातात. 10 वाजेपर्यंत कामं आटोपले की मी 10 ते 12 या टाईममध्ये NCERT आणि स्टेट बोर्ड यामधून हिस्ट्री आणि जॉग्रफी हे 2 सब्जेक्ट करते आणि त्या दोन्ही सब्जेक्टसाठी 1-1 तास असा बेसिक वेळ देते. 1 तास जॉग्रफीला आणि 1 तास हिस्ट्रीला असा वेळ देते. त्याच्यानंतर आफ्टरनूनमध्ये 1 वाजता आणि तुम्हाला सांगायचं राहिलं की स्टेट बोर्ड आणि NCERT हे दोन्ही वाचत असताना तुम्ही दोन्हीमधले एक लेसन, म्हणजे जो तुम्ही लेसन वाचत आहे तो स्टेट बोर्ड आणि NCERTमधून घ्या आणि त्याचे पॉईंट काढा. म्हणजे दोन्ही याचा तुमचा अभ्यास होईल आणि तुम्हाला रेफरन्स बुकमध्ये ते सगळं करताना खूप सोपं वाटेल. त्याच्यामुळे NCERT स्टेट बोर्ड दोन्हीही तुम्ही सोबत वाचा. आफ्टरनूनमध्ये मी 1 ते 3 या वेळात पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स घेते. तर हे सुद्धा दोन्ही सब्जेक्ट मी स्टेट बोर्ड आणि NCERTमधून पॉईंट टू पॉईंट, म्हणजे स्टेट बोर्डमधला आणि NCERTमधला तो लेसन घेतला मी आणि त्याच्यामधले पॉईंट काढले. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्ससाठी तुम्ही नोट्स काढा, स्वतःच्या नोट्स काढा, करंट नोट्स निघतात त्या नोट्स काढा. त्याच्यानंतर इव्हिनिंगमध्ये मी करंट्स नोट्स इकॉनॉमिक्ससाठी खूप महत्त्वाच्या आहे. पॉलिटीसाठी तुम्ही स्टेट बोर्ड आणि NCERT वापरू शकता आणि रेफरन्स बुकमध्ये ते झाल्यानंतर करू शकता रेफरन्स बुकमधून, पण नोट्स ह्या काढायच्याच लागतात इकॉनॉमिक्ससाठी. त्याच्यानंतर इव्हिनिंगमध्ये 6 ते 8 मला 6 वाजेपर्यंत वेळ मिळतो. ते 4 ते 5 या वेळातसुद्धा मला, कारण बाहेर काम असतं, म्हणजे माझ्या मुलाला सोडावं लागतं, तर मला 6 वाजताचाही टाईम एवढा मिळत नाही. तर मी 7-7:30 वाजता थोडंसं फक्त क्वेश्चन घेते मी. ते 10, 15 किंवा 25 याच्यावर माझे क्वेश्चन होतच नाही. 50 क्वेश्चन तुम्ही बेसिकली केलीच पाहिजे. रोजचे MCQ 50 क्वेश्चन तर तुम्ही सोडवलेच पाहिजे. आणि त्याच्यानंतर नाईटमध्ये मला 10 नंतरच वेळ भेटतो. 10 वाजेपर्यंत जेवणं वगैरे सर्व आवरल्यावर मी दिवसभराची रिव्हिजन करते आणि शॉर्ट नोट्स काढते त्यामधून, रिव्हिजन झालेल्या याच्यातून. तर आहे हा स्टडी प्लॅन. तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर यश हे एका दिवसात मिळत नाही, त्यासाठी रोज मेहनत करावी लागते आणि रोज मेहनत केली तर यश एक दिवस नक्की मिळतं. एवढं नक्की आहे की तुम्हाला यश एक दिवस नक्की मिळतंच. तर तुम्ही मेहनत करत राहा आणि इतरांवर लक्ष केंद्रित केल्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीवर लक्ष केंद्रित करा. त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. आणि तुम्हाला जर का याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये बुक लिस्ट हवी असेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला टायमिंग हवा असेल, कोणत्या टायमिंगनुसार कसं करता तुम्ही घरची कामं वगैरे हाऊसवाईफसाठी, तर ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर का विषयानुसार सुरुवात करायची असेल अभ्यासाची, तर ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपण तसे विषय घेऊ आणि तसे लेसनसुद्धा घेऊ. आणि तुम्हाला जर का हा माझा व्हिडिओ फायदेशीर वाटत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा की उद्याचं टार्गेट काय ठेवू नेक्स्ट व्हिडिओमधलं. तुमच्या DM नुसार मी माझं टार्गेट ठरवेल. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक.